की लखन घेतल्यापासून तो 100% नेहमी नंबरातच पळाला. 21,000पासून 5 लाख 7 लाखापर्यंत त्यांनी शर्यती केल्या. त्यांनी टू व्हीलर, बुलट ह्या सगळ्या गाड्या जवळपास 15-20 गाड्या जिंकल्या. त्याच्यानंतर त्याने पेडगावचं हिंदी केसरी असन, वडकीचा सण, कोरेगावचा सण हे हिंदी केसरी मैदान सुद्धा त्यांनी जिंकले. तर हे सगळ्यात मोठं जे श्रीनाथ केसरी चंद्रदादा पाटील यांनी हे जे पहिलवान चंद्रदादा यांनी जे ठेवलं होतं ते एक हायेस्ट फॉर्च्युनरचं मैदान सुद्धा त्यांनी जिंकलं. परंतु ते छोटं वासर असून सुद्धा ते आपल्या बैलाला चिटकून चांगलं पळालं. त्याच्यामुळे त्याचंही मन भरून म्हणजे अभिनंदन झालंच पाहिजे. आणि राहिला प्रश्न जो गाडीचा आहे तर तो आपल्याला अजून उपमुख्यमंत्री शिंदे साहेबाच्या हस्ते मिळणार आहे. त्याला मला वाटतं मंगळवारची तारीख आम्हाला दिली. त्याच्यामुळे 6-6 महिन्याचे आम्ही त्यांना तयार करू लागलो. आता आमच्याकडे पुढच्या पिढी इथं घडणार. आणि नंदी कोणताही असला तर तो त्याला कोणाला नाव ठेवता येणार नाही. सगळेच चांगलेच आहे, परंतु जो पळतो त्याचं नाव होतं. आणि लखन मागील 3 वर्षापासून मार्केट टिकून आहे आणि मागील 3 वर्षापासून खूप चांगला पळतो. म्हणून लखनमुळं आमचं सुद्धा नाव, आमच्या गावाचं नाव, आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नाव एक महाराष्ट्राच्या, मराठवाड्याच्या, भारताच्या कानाकोपऱ्यात येईल. त्याच्यामुळे तो अभिमान तर आम्हाला सगळ्यालाच. नमस्कार मंडळी, मी सागर गाके. अपडेट इन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रभरात जो चर्चेचा विषय ठरतोय तो लखन, छत्रपती संभाजीनगरचा एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा लखन. या लखनची आज आपण मुलाखत घेण्यासाठी आलो. हा लखन कसा तयार झाला, त्याचे मालक जे आपले छत्रपती संभाजीनगरचे माजी पंचायत समिती सभापती राहून गेलेले आहेत, त्यांच्या तालमीत तयार झालेला हा लखन, याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी आज आपण करोडी या गावामध्ये आलोय. नमस्कार भाऊ. याची कहाणी, हा कसा याला तुम्ही तयार केलं त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. हा एक 3-3.5 वर्ष जालना जिल्ह्यातील कारला या गावचे रहिवासी असलेले गजानन काळे यांच्याकडून तो 2 दाती वासरू असताना त्यावेळेस तो खरेदी केला होता 11,51,000 रुपयाला. आणि तो घेतल्यानंतर त्याच्या अगोदरही आमच्याकडं एक ओम म्हणून बैल होता, एक पिंट्या पण होता. परंतु ते पण चांगले पळत होते. परंतु आणखी एक आपल्या दावणीला अजून एक बारीक वासरू असलं पाहिजे म्हणून याची खरेदी केली होती. आणि तो तेव्हापासून तास तागात एक त्याची चांगली खेळाय पिलाय आमच्या भावानी मनोहर शेटणी आणि आमचा जो आवी काम सांभाळणारा, बैल सांभाळणारा, या दोघांनी मिळून त्याची चांगल्या खिलाय पिल्यावर लक्ष देऊन सगळं नियोजनाचं, पायऱ्याचं वगैरे नियोजन करून आजपर्यंत त्यांनी चांगल्या प्रकारे तयार झाला. आणि खूप मोठ्या म्हणजे मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, खानदेश असेल, चौफेर पूर्ण महाराष्ट्रभर मग त्याने आता वेगवेगळ्या प्रकारच्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये शंकरपट असेल, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये 3 फेऱ्याचं मैदान असेल आणि मुंबईमध्ये बिनजोड असेल, या सगळ्या प्रकारच्या त्यांनी त्या शर्यती मोठ्या प्रमाणावर जिंकलेल्या आहे. आजपर्यंत जवळपास 200च्या आसपास शर्यती. मला एक गोष्ट ऐकायला अशी भेटली होती, तुम्ही नव्हता घेतलेला, हा दुसरा कोणीतरी घेतलेला होता. बट ऐन वेळेवर असं झालं की तो त्यांनी नकार म्हणून दिला आणि तो तुमच्याकडे आला. नाही, विषय आम्ही घेतला किंवा दुसऱ्या असा नव्हता तो विषय. मनोहर शेठ माझे बंधू ते मध्यस्थी होते आणि तो त्यांच्या मित्रासाठी त्यांनी तो घेतला होता. परंतु वेळेवर त्या मित्राला ती किंमत जास्त वाटल्यामुळं त्यांनी तो घेण्यासाठी नकार केला. आणि मग त्याचा बयान वगैरे दिला होता. आणि आपण दिलेला शब्द मोडला नाही पाहिजे हो, म्हणून त्या भावानी स्वतः पूर्ण रक्कम भरून दिली आणि बैल आपल्या घरी घेऊन आली. मग त्यावेळेस अशी वाटलेली रक्कम कदाचित आज त्या मालकाला कुठेतरी पश्चाताप होत असेल, असं काही तुम्हाला वाटतं का? नाही, 100%च असेल. 100%च असेल. याचं कारण असं आहे की लखन घेतल्यापासून तो 100% नेहमी नम्रातच पळाला. आणि नम्रात पळाल्यानंतर एवढं मोठं नाव केलं त्यांनी. म्हणजे 21,000पासून आपल्या शंकरपटाचे काही म्हणजे कमी असतात आपल्या भागामध्ये. 21,000पासून 5 लाख 7 लाखापर्यंत त्यांनी शर्यती केल्या. त्यांनी टू व्हीलर, बुलट ह्या सगळ्या गाड्या जवळपास 15-20 गाड्या जिंकल्या. त्याच्यानंतर त्याने बिनजोडला पण खूप मोठे. आणि त्याचबरोबर पेडगावचे हिंदी केसरी असन, वडकीचा सण, कोरेगावचा सण हे हिंदी केसरी मैदान सुद्धा त्यांनी जिंकले. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की आता हे सगळ्यात मोठं जे श्रीनाथ केसरी चंद्रदादा पाटील यांनी हे जे पहिलवान चंद्रदादा यांनी जे ठेवलं होतं ते एक हायेस्ट फॉर्च्युनरचं मैदान सुद्धा त्यांनी जिंकलं. तर नक्कीच त्यांना ते त्यांचा निर्णय चुकल्यासारखं वाटतच असेल. तर आता जो फॉर्च्युनरचा मानकरी म्हणून ठरला गेला, तर यामुळे 2 वेगवेगळ्या ठिकाणचे बैल होते. आणि अभिमानाची गोष्ट अशी की दोन्ही मराठवाड्यातले होते, बरोबर. तर त्या गाडीचं काय झालं पुढे? नाही, विषय असा आहे तो की दोघांची मिळून ती गाडी असते. आता ठीक आहे, ते जे सरजा बैलाचे मालक आहे ते काही ते गाडी ठेवणार नाहीये.
त्याच्यामुळे गाडी ती आपणच ठेवणार आहे. आणि राहिला प्रश्न दोघांची सुद्धा त्याच्यामध्ये मेहनत आहे. आपला बैल तर चौपेर हिंद केसरी असल्यामुळे आणि चांगला पळत असल्यामुळे आता तो बैल झाला, परंतु ते छोटं वासर असून सुद्धा ते आपल्या बैलाला चिटकून चांगलं पळालं, त्याच्यामुळे त्याचंही मन भरून म्हणजे अभिनंदन झालंच पाहिजे. बरोबर. आणि राहिला प्रश्न जो गाडीचा आहे तर तो गाडी आपल्याला अजून उपमुख्यमंत्री शिंदे साहेबाच्या हस्ते मिळणार आहे. त्याला आपलं मला वाटतं मंगळवारची तारीख आम्हाला दिली. त्याच्यामध्ये बैलाला जे आहे तर लहानपणापासून एका लेकरासारखं सांभाळावं लागतं. याला कुठे शेती जोडायला वगैरे झोपत नाही आपण कधीच, बरोबर. तर मग याचं दररोजचं खाणं पिणं असेल तर ते कशा पद्धतीचं असतं? शेतीचे बैल, आता तो जुना काळ होता जेव्हा शंकरपट असायचा, बैलगाड्या शर्यत असायची, शेती तेच बैल करायचे आणि पळायचे पण तेच बैल. परंतु आता तो काळ राहिला नाही. आता हे जे शर्यतीचे बैल आहे यांचं म्हणजे कुठेही त्यांना काही अवताल झोपवायचं काम नाही. त्यांच्यासाठी मेहनत, त्यांचा खुराक, त्यांचं प्रॅक्टिस ही त्याच्यावर त्यांची पूर्ण भर असते. आता लखनला कसं आम्ही सकाळ संध्याकाळ, आता तुम्ही इथं बघितलं असं आमच्याकडं गिर गाय किती आहे, बरोबर. गिर गायचे वासर आहे आमच्याकडे बघा. हो, तर यांना पिऊन जे काही दूध उरतं ते आम्ही लखनला, आमच्याकडे जे काही बैल आहे 2-4 त्यांना ते वापरतो. गावरांना आमच्याकडे कोंबड्या आहे त्याचे अंडे देतो. त्याच्याबरोबर जे खुराक असते काही काजू बदाम, त्याच्याबरोबर 2-4 प्रकारच्या डाळी या गावाच्या पिठात सकाळ संध्याकाळ गोळ्या आम्ही देत राहतो, ते पिठाचे गोळे. तर हे अशा प्रकारचं आणि काही सुका आणि ओला चारा त्याला हा नित्यनेम त्याचा खाण्याचा आहे. आणि तसं पाहिलं तर लखन हा रेग्युलरच पळतो, त्याच्यामुळे त्याला आता प्रॅक्टिस करायची गरज नाही. त्याचं मैदानातच प्रॅक्टिस होत राहते. कारण दर 8-4 दिवसाला तो शंकरपट असन 3 फेऱ्याच्या मैदान 8 दिवसांनी एकदा पळतच राहतो. म्हणून आता तो प्रॅक्टिसचा विषय असा नाही. खूपच जर पाऊस असला तर त्यावेळेस मात्र आमची इथं 30-35 एकर जागा आहे, त्यातून आम्ही 10-15 एकर जागा पडीत ठेवली, तिथं आम्ही त्याची प्रॅक्टिस घेत असतो. महाराष्ट्रभरात अगोदर बकासूरची, त्याच्यानंतर मथुरची या नामवंत बैलांची चर्चा होत होती. आता लखनची चर्चा जी आहे ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये होते. याचं तुम्हाला काय वाटतंय? नाही, ही अभिमानाची गोष्ट आहे, परंतु असं आहे लखन बकासूर सुद्धा मोठे बैल आहे, नावाजलेले बैल आहे. आणि नंदी कोणताही असला तर तो त्याला कोणालाही नाव ठेवता येणार नाही. सगळेच चांगलेच आहे, परंतु जो पळतो त्याचं नाव होतं. आणि लखन मागील 3 वर्षापासून मार्केट टिकून आहे आणि मागील 3 वर्षापासून खूप चांगला पळतो. म्हणून लखनमुळं आमचं सुद्धा नाव, आमच्या गावाचं नाव, आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नाव एक महाराष्ट्राच्या, मराठवाड्याच्या, भारताच्या कानाकोपऱ्यात गेले. त्याच्यामुळे तो अभिमान तर आम्हाला सगळ्यालाच. बरोबर. तुमच्या बरोबर संपूर्ण छत्रपती संभाजीनगरला तर तो अभिमान आहेच. आणि अजून एक ऐकलेली गोष्ट आहे की लखन सोबत एक छोटा लखन तुम्ही तयार करताय, त्याच्याबद्दल काय सांगाल? आहे, तो पण चांगला पळतो. आता तो एक बारीक असताना, आता मला वाटतं 2 दाताचा झाला तो, तर तो पण चांगला पळतो. त्याने बी आतापर्यंत 4-5 शर्यती 1 नंबरच्या केल्या, 1-2 शर्यती 1-2 नंबरच्या केल्या, आणि तो पण आता घडू लागला हळूहळू. एक बैलांच्या किमती असतात. आता दादांनी केलेल्या या शर्यतीमुळे काय आलं की शेतकऱ्यांना एक मोठी संधी त्या ठिकाणी मिळत चालली आहे. शेतकऱ्यांच्या लेकरांना ती बैल तयार करायची असतील, ज्यांनी शाळा किंवा शिक्षण क्षेत्राकडे ज्यांचं लक्ष नाहीये, हे शर्यतीकडे ज्यांना आनंद असेल त्यांनी भरपूर प्रतिसाद त्याच्यामध्ये त्यांना चालू केलाय. तर आपल्या संभाजीनगरमध्ये एक लखन झाला, छोटा लखन तुम्ही तयार करताय, तर अजून असे जर तयार करायची त्याच्यासाठी तुमचा काय सपोर्ट असणार लोकांना? नाही, आता म्हणजे तुम्हाला मी सांगतो की आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्यापैकी सगळ्यांना खूप मोठा आनंद आहे आणि त्याचं खुराक वगैरे सगळे चांगले लक्ष देतात. तसं पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याचे बैल खूप चांगल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये चांगलं नाव करू लागले. त्याच्यामुळे मला त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही. 100% राहिला प्रश्न, आम्ही नुसतं असंच नाही, आमच्याकडे गाव म्हणजे खिल्लार गाई पण आहे. आम्ही सुद्धा आमच्या घरी आता 2-4 वासरे, एक 4-4, 6-6 महिन्याचे, आम्ही त्यांना तयार करू लागलो. आता आमच्याकडे पुढच्या पिढी इथं घडणार आहे. बऱ्याच ठिकाणी ऐकलं गेलं की कर्नाटकचे बैल शक्यतो शेतकरी विकत घेत आहे आणि या शर्यतीमध्ये पळवत आहे. हा बैल आपला कर्नाटकच्या प्रांतातला असं आहे की आपल्या घरगुती याच्यात तयार झालेला, मराठवाड्यामध्ये रांगडा झालेला, वाढलेला. आता कारण याचा विषय असा आहे की आम्ही आता दुसऱ्याकडून घेतला असल्यामुळं, आणि ऍक्च्युअल तसा तो म्हैसूरी खिल्लार जातीतलाच बैल आहे. त्याच्यामुळे म्हैसूरी खिल्लार जात त्याची मूळ जात जर पकडलं तर ती कर्नाटकचीच आहे. त्याच्यामुळे हा जरी नसला परंतु याचं पूर्वज मूळ म्हणलं तर ते कर्नाटकच आहे. आता शर्यत झाल्याच्या नंतर बैलांच्या किमतीमध्ये खूप फरक पडतो. जिंकण्याच्या अगोदर आणि जिंकल्यानंतर त्याची भरपूर किंमत लागली जाते. काही बैलांची कोटीमध्ये सुद्धा किंमत लागली जाते, बरोबर. तर अशी काही मागणी लखनसाठी आलेली का?
नाही, याच्या अगोदर लखनला ज्यावेळेस फलटणचं मैदान जिंकलं 5 लाखाचं पहिलीच वेळेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये जाऊन, त्यावेळेस पासूनच खूप मागण्या त्याला आल्या होत्या. परंतु लोकांना माहित झालं की लखनचं मालक जे आहे की मनोहर पाटील चव्हाण, सर्जेराव पाटील चव्हाण, ते पण एक काम धंद्यावाले माणसं आहे आणि ते काही बैल विकणार नाही. मग भले त्याला 85, 90, 95 लाखाची मागण्या त्याला येऊन गेल्या, परंतु विकणार नाही अशी सगळ्याला कल्पना झाली. आता कोणी बैल मागतच नाही, त्याची किंमतच होत नाही. जर यदा कदाचित जर किंमत आली, काही कोटीच्या घरात जर किंमत असेल तर तुमचा काय निर्णय असेल? तो निर्णय तर 100% जर द्यायचा असता त्याच्या अगोदर दिला असता ना. आता तो बैल विकला जाणारच नाही. तो पळतो, आमचं नाव गाव केलं, एवढं पूर्ण महाराष्ट्र भारतभर नाव झालं. बरोबर. परवाची गोष्ट आहे, त्यांनी एवढी मोठी शर्यत जिंकली. ते प्रत्येक लोकांनी घराघरात ती शर्यत बसून बघितली. बरोबर. सगळा जिल्हा असेल, मराठवाडा असेल, नवीन महाराष्ट्र असेल, त्याला बघत होता. आणि काल आणि परवाचं जर 2 दिवसाचं बघितलं तर सगळ्याच्या स्टेटसवर भले ते आम्हाला ओळखत नसेल, लखनला ओळखत नसेल, पण जे काही बैलगाडा प्रेमी आणि ज्यांना ज्यांना याच्याबद्दलचा आवड आहे अशा सगळ्यांच्या, महिला असो पुरुष असो, सगळ्यांच्या स्टेटसला लखन होता. म्हणून एवढे त्याने नाव केल्यानंतर आता त्याला विकावं असं तर नाही, आणि विकला तर आमच्या इतकं म्हणजे वेडे कोणी असणार नाही असं मला तरी वाटतं. याचं लखन नाव तुम्हाला कसं सुचलं? अगोदरचं होतं की तुमच्याकडे आल्यानंतर? त्याचं नाव अगोदरच होतं. अगोदरचं. तो जो गजानन काळे आमच्या बंधूचा मित्र आहे, तर त्यांनी ते ऑलरेडी ते नाव ठेवलेलं होतं. कारण मी तुम्हाला अगोदरच बोललो ना, तो 2 दाती असताना म्हणजे जवळपास तो 18-20 महिन्याचा किंवा 22-24 महिन्याचा असतानाच तो आमच्याकडे आलेला आहे. 20-24 महिन्याचा असेल तो तेव्हा. तर श्रीनाथ केसरी एवढं मोठं मैदान झालं, तर अशी काही अपेक्षा मराठवाड्यातले शेतकरी करू शकता का तुमच्याकडून, की आपल्याकडे सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणातलं मैदान व्हायला पाहिजे, जेणेकरून आपल्या इथल्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये जास्त प्राधान्य मिळेल? मला 100% त्याच्यामध्ये हे म्हणजे ठेवण्याचं मानस आहे. परंतु आता एवढं 200-300 एकर जागा उपलब्ध होणं गरजेची आहे. हा जो आमचा एरिया आहे, इंडस्ट्रियल एरिया आहे, सगळा डेव्हलपमेंट झालेला एरिया आहे, तर इतकी जागा अवेलेबल होणं, आणि जर झाली तर मी नक्कीच याच्यापेक्षाही चांगल्या मोठ्या रकमेचं बक्षीस ठेवेल. तुम्ही आता प्रश्न विचारल्याप्रमाणे माझ्या डोक्यात आहे की चांगलं IPL टाईप, जसं प्रो कबड्डी असते, IPL असतं, असा एक मोठा खेळ ठेवावा. पण त्याचा सगळ्यात मूळ मुद्दा आहे की त्याचं बक्षीस किती, काय किती, बक्षीस रक्कम बी मोठी राहील, परंतु ती जागा उपलब्ध होणं गरजेची, आणि ती झाली तर नक्कीच आपण खेळ ठेवू. माझं आहे ते डोक्यातलं विजन आहे, माझ्या डोक्यातली ती कल्पना आहे की त्या दिवशी पूर्ण भारतातील ज्यांना ज्यांना याच्यातली आवड बी नसेल, तो बी माणूस ते बघत राहील. तसा क्रिकेट हा खेळ संपूर्ण राष्ट्रात संपूर्ण ठिकाणी त्याचं लोकप्रियता मिळेल, तशी या बैलगाड्या शर्यतलाही सुद्धा मिळेल. आणि चंद्रहार दादामुळं मी तुम्हाला सांगतो, नक्कीच याच्यामध्ये जो ग्रोथ होता तो 50% होता, तो आता 70-75% गेला. आणि अजून याच्यात काही नवीन करता आला तर तो ग्रोथ 100% पर्यंत जाईल अशी माझी इच्छा आहे, आणि ते होईल असं. आणि ती नक्कीच तुम्हाला सांगतो येणाऱ्या एक 4-6 महिन्याच्या आतमध्ये ती त्याची काय ते पूर्णत्वाला जाईल. एक जागा शोधल्या जाईल आणि त्या जागेवरती तो खेळ मोठ्या प्रमाणात होईल. तो या शर्यतीच्या बैलांना पोहोचण्यासाठी त्यांचा मंथली जो खर्च असतो तो साधारणतः कितीपर्यंत असतो? नाही, खर्च खूप मोठा आहे, परंतु लखन बैल आता मोठा झाल्यामुळं आणि त्याचं नाव असल्यामुळं आणि त्याचं काम असल्यामुळं आणि तो शर्यत जिंकत असल्यामुळं आम्हाला आता त्यात खर्च करायची गरज नाही. खर्च करावा लागला, परंतु त्याचा खर्च आता तो स्वावलंबी झाला, 100% स्वावलंबी झाला, आणि त्याचा खर्च तो आता स्वतः उचलायला लागला. त्याच्यामुळे आम्हाला खर्च करायची गरज नाही. जर एखादा नवीन तरुण असेल, एखादा मुलगा असेल किंवा एखादा शेतकरी असेल, तो या फील्डकडे वळण्याचा प्रयत्न करतो, तर त्याला तुम्ही काय सांगशाल? हे बघा, 2 गोष्टी याच्यामध्ये असे खूप काही उदाहरणं बघितले की ज्यांनी सगळे वावर चिवर विकून, वावर जमिनी विकून सुद्धा बरबाद झाली. बरोबर. म्हणून हा खेळ आहे, हा नाद आहे, तर हा म्हणजे चांगल्या पद्धतीने हुशारीने जर केला तर ठीक आहे, नसता याच्यात नुकसान बी खूप मोठे. आणि ते जर आता ठीक आहे ना, लखन बैल पळतो म्हणून आम्हाला त्याच्यामध्ये नुकसान आमचं 1 रुपयाचं नुकसान होत नाही. पण कदाचित जर 4-4, 5-5 बैल असे सांभाळायचे म्हणलं ती फार मोठी गोष्ट आहे. त्याला 1,00,000-2 लाख रुपये महिन्याला पुरत नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहे, तर ते आपण आपल्या आपल्या परीने सगळ्या गोष्टी समजून उमजूनच केल्या पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आता याला सांभाळणारे जे माणसं ते, कारण एका माणसाकडून एवढी गोष्ट सांभाळणं शक्य नसतं. तुम्हाला प्रत्येक वेळेस त्याच्याकडे ध्यान ठेवणं शक्य नसतं, तुमच्या मागे बरेचसे काम असतात. तर हे जे माणसं आहेत, ह्या माणसांचं कसं मॅनेज असतं, ते कसं मॅनेज करते त्यांना? 2-3 लोक आहे, पण त्याच्यात विशेष म्हणजे आमचा जो आवी आहे ना, आवीच सगळ्या गोष्टी पाहत राहतो, आणि मनोहर शेठ आहे. बाकी मी तर वैयक्तिक त्याच्यात काही डोका जास्त लावत नाही. आवी आणि मनोहर शेठ सगळ्या गोष्टी करतो, आणि त्याच्या हाताखाली 1-2 पोरं आहे. गाडी चालकाला बरेच वेळेस म्हणजे तो जीवन मरणाचा धोका तो पत्करून ती गाडी चालवत असतो. ज्यावेळेस तो या शंकरपटावर उतरतो किंवा ज्या खेळामध्ये उतरतो, तर तुम्ही त्याच्या विषयीचं काही करून ठेवलेलं का? जर इन केस त्याच्या जीवाला काही बरं वाईट होतंय, तर त्याबद्दलच तुमच्याकडे काय तयारी आहे? आता खरं पाहिलं तर तुम्हाला सांगू का, त्याची उपाययोजना ही कोणीच केली नाही आतापर्यंत. आणि माझं म्हणणं आहे, त्याची इन्शुरन्स झालं पाहिजे, सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे, आणि आपण त्याची भविष्यात उपाययोजना 100% करू. आणि आमचा जो किशोर कदम आहे, चोंदवळीच्या इथं पैठण तालुक्यामध्ये,
ते आपला लखन पहिल्यापासून तेच हाकलतात आणि हा. तो चांगल्या पद्धतीने हाकलते आणि त्याच्या हातावर लखन चांगला पळतो पण. म्हणून खरं तर त्या यशामध्ये आमचा आवी असेल, तो किशोर असेल आणि लखन असेल तिघाचे म्हणून ते यश आहे. मालक म्हणून आमचं मनोहर शेठचंच काय योगदान आहे, माझं तर काहीच नाही.